म्हणजे कृष्ण जन्मामध्ये सगळ्या उपेक्षित घटकांचा स्वीकार केला. जी ते जन्माला आले ते खेडय, गोकुळ खेडय शहर नाही. म्हणून उपेक्षित घटकाचा कथेचा भाव श्रवण करत असताना परमात्म्याचं प्रागट्य आणि गोकुळातला आपण आनंदोत्सव साजरा केला. काय नाचले गड्या काल तुम्ही, घरी गेल्यानंतर अंग दुखले असतील पण तुमचे. काय आनंद साजरा केला तुम्ही. परमात्म्याचं प्रागट्य झालं मथुरेत आणि परमात्मा अवताराला आला, जन्माला आला. कृष्ण गोकुळी जन्मला, परमात्म्याचा जन्म झाला. येताना काही गोष्टीची योजना परमात्मा करतात. येताना महिना निवडलाय श्रावण. बहुतांश पोत्या कधी चालू होतात? श्रावणात, बरोबर आहे ना. केवळ श्रवणाने उद्धार व्हावा आपल्या चरित्राच्या, म्हणून महिना निवडलाय श्रावण. आणि शुद्धात नाही तर वद्यात येतात. म्हणजे आतापर्यंत देवाचे अवतार झाले ते शुद्ध पक्षात झालेत, शुक्ल पक्षात. पण केवळ एकटा कृष्ण परमात्मा वद्यामध्ये जन्माला आला. म्हणजे कृष्ण जन्मामध्ये सगळ्या उपेक्षित घटकांचा स्वीकार केला. जी ते जन्माला आले ते खेडय, गोकुळ खेडय शहर नाही. म्हणून उपेक्षित घटकाचा स्वीकार केला. खेड्यातली माणसं उपेक्षित आहेत. जी ते आले श्रीमंताच्या घरी नाही आले, जन्माला आले एका खेड्यामध्ये आणि सवंगडी बनवले. बोबड्या आवडजा वाकड्या मधुमंगल बिल्व मंगळ श्रीदाम. म्हणजे दुसऱ्याच्या गायी चारून जे उदरनिर्वाह करत होते अशा गोबालांची संगत केली. परमात्मा मणिमुक्तिकांच्या माळा परिधान करत नाही. माझे सगळे मित्र गरीब घरचे. माझी गाय सुद्धा पायात चप्पल घालत नाही. मी पुढे विचार सांगणार आहे तुम्हाला. आणि परमात्मेने लीला जी केली ना गायी चारवण्याची, मला सांगा गावाकडे गायी कोण चारवतो? हुशार चारवतो का? हुशार पोरगा गाई माग जातो का? चॅप्टर माणूस जातो का गाई माग? म्हशी माग? ढोरा माग कोण जातो? जो भोळा बाबडा असतो पा तो ढोराकडे जातो. म्हणजे देव गावंढळातील गावंढळ क्रिया करतात, ढोरं चारवणं. आणि सांगू उत्तमातील उत्तम कला त्याला अवकते, बासरी वादन. म्हणजे सामान्य व्यक्तीला ही कला अवगत होतच नाही. किती मोठा कलाकार, हरीचा प्रसाद तो एखाद्यालाच प्राप्त होतो. बासरी वादन अत्यंत दुर्लभ आणि दुर्मिळ कला आहे. तुम्हाला गावोगाव गायक सापडतील, कदाचित गावोगाव छोटे मोठे वादक सापडतील, पण तालुका आणि जिल्हा जर फिरून तुम्ही पाहिलात तर एक दोनच बासरी वादक सापडतात. म्हणजे अत्यंत दुर्मिळ असणारी कला बासरी वादन, तीही त्याला अवगत आहे. आणि ढोरं वळणं, गावंढळ क्रिया, अत्यंत आडाण्यातील आडाणी क्रिया, ती सुद्धा त्याला अवगत आहे. उपेक्षित घटकांचा स्वीकार. येताना सगळ्या देखण्या दिसताय बरं का, एका चढ एक दिसताय तुम्ही. आपली साडी सगळ्यात भारी असं समजायचं प्रत्येकीनं. म्हणजे हिची पाय तिची पाय कशाला मग? प्रत्येक जण एक सेवड करेल. सगळ्यात भारी साडी तुमचीच आहे. हा, माझं बोट कोणाकडे दिसतंय? आलं ना लक्षात? हा, आपलीच. आपल्यासाठी आपणच एकदा जोरदार टाळी वाजवा. अष्टमी तिथी बुधवारचा दिवस आहे, कारण चंद्रवंशाचा मूळ पुरुष आहे बुध. त्या बुधाला आनंद व्हावा. बुधवारचा दिवस, रोहिणी नक्षत्र. म्हणजे ज्या घराण्यात जन्माला येतात तो वंश आहे चंद्र. चंद्राला 27 पत्न्या, पण मूळ पट्टराणी त्याला धाकटी नव्हती आवडत, मोठी आवडत होती सगळ्या. त्या मूळ पट्टराणीचं नाव आहे रोहिणी. म्हणून नक्षत्र रोहिणी, आपल्या मूळ पुरुषाला आनंद व्हावा. आणि ज्या घरात रोहिणी नक्षत्र का निवडले याचं आणखीन कारण आहे. आपल्या देवकी यशोदा मातेचं नाव तर होतच, पण माझी सावत्र आई आहे ना रोहिणी, बलराम दादाची आई, सगळ्यात मोठा त्याग माझ्या रोहिणी आईचा आहे. म्हणून तिचंही नाव व्हावं. नक्षत्र निवडले रोहिणी. रोहिणी नक्षत्राची देवता आहे ब्रह्मदेव. म्हणून आपल्या लेकराला आनंद व्हावा. कारण देवाचं लेकरू जर म्हटलं तर नाभी कमळातून ज्याची उत्पत्ती झाली, ज्याची नाभी कमळी जन्म चतुराण ना, ब्रह्मदेव विकोनाका देवता. ब्रह्मदेव रोहिणी नक्षत्राची देवता, नक्षत्र रोहिणी. या सगळ्या गोष्टीची परमात्मा आखणी करतात. त्याच्या येण्याला कारण येऊ, आपण विनाकारण येतो.
आपण विनाकारण देवाच्या येण्याला कारण. देव जन्माला आला रात्री. तुम्हाला माहिती रात्री कोण येतं? रात्री कोण येतं? कुठून येतात? कुठून येतात? सवन्यातून. रात्री कोण येतं? खालून एक आजीबाई म्हणते महाराज लोक, म्हणजे आम्ही काय चोर आहेत का? रात्री कोण येतं? चोर. हा चोरांच्या टोळीचा सरदार आहे. अनेक जन्मार्जित पाप चोरम. अनेक जन्माचं पाप हरण करण्यासाठी त्याचा जन्म झाला. आणि चोराचा टोळीचा सरदार रात्री येणार नाही तर काय दिवसा येणार आहे का? रात्री जन्माला आले परमात्मा. परमात्मा अवताराला आले कारावासामध्ये आणि जन्माला आले गोकुळामध्ये. आज गोकुळाच्या आनंदाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. हलू द्या जरा, हलू द्या. गुढिया तोरणे करती कथा गाती पाठीमागच्या हाला. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. हरल्या मागच्या कीबोर्ड लावत द्या, कीबोर्ड. जरा मट्टी संभल बिजबाला. गोविंदा रे आला जरा मट्टी संभल बिजबाला. गोविंदा 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 आला रे आला जरा मटकी संभल बिजबाला. गोविंदा आला रे आला जरा मटकी संभल बिजबाला. अरे एक दोन तीन चार हेलस गावची पोर हुशार. एक दोन तीन चार हेलस गावातील भक्ता हुशार. पाच सहा सात आठ हेलस गावातल्या भक्तांचा थाट. पाच सहा सात आठ हेलस गावांच्या भक्ताचा थाट. गोविंदा गोविंदा जरा मटकी संभल बिजबाला. गोविंदा आला रे आला जरा मटकी संभल ब्रजबाला. तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळ.